हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. आज आपण गुढीपाडव्यावरती थोडीशी आपण एक माहिती घेणार आहोत. तर आपण प्रार्थनेने पहिल्यांदा सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण गुढीपाडव्याविषयी थोडस माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. तर 3.5 मुहूर्त म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये कुठलेही म्हणजे इतर मुहूर्तांची आपल्याला गरज पडत नाही. याचाच अर्थ की पंचांगातली जी 5 अंग आहेत, योग, नक्षत्र, करण, अशा काही ज्या गोष्टी आहेत, तिथी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या शुभ असतात आणि त्यामुळे आपल्याला परत अजून शुभ मुहूर्त काढण्याची गरज पडत नाही. तर ते कुठले, तर गुढीपाडवा, काही दिवसांनी येणारी अक्षय तृतीया, त्याच्यानंतर दिवाळीमध्ये जो पाडवा असतो तो, आणि दसरा. तर हे असे ते 3.5 मुहूर्त आहेत. तर आज म्हणजे तिथी जर पाहिली तर काय आहे, चैत्र शुक्ल प्रतिपदा, म्हणजे शुक्ल पक्षातील, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा, आणि त्या दिवशी आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करतो. तर याचं आध्यात्मिक, ऐतिहासिक, निसर्गतः आणि आरोग्याच्या दृष्टीने काय काय महत्व आहे याची थोडक्यात आपण माहिती घेऊयात. तर सर्वप्रथम सृष्टीची जी निर्मिती झाली, आपल्याला माहितीये की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की अहम बीजप्रता पिता, म्हणजे सर्व जीवांचा पिता किंवा सर्व जीवांचं बीज देणारा पिता म्हणजे मी आहे. तर प्रथम सृष्टीकर्ता हे साक्षात भगवंत आहेत. परंतु ही भौतिक सृष्टी जेव्हा निर्माण केली जाते, तर हा जो दुय्यम किंवा दुसऱ्या नंबरवरती जो सृष्टीकर्ता म्हणून आपण म्हणतो, तर ते ब्रह्मदेव. तर त्या ब्रह्मदेवांनी जेव्हा त्यांचा श्री म्हणजे कारणोदकशाही विष्णूंच्या नाभीतून जे कमळ निघतं आणि त्या कमळावरती ते आसनस्थ आहेत, आणि ते जेव्हा पाहतात की आजूबाजूला सगळीकडे अंधकार दिसतो त्यांना, आणि ते स्वतः म्हणजे त्या अंधकारामध्ये त्यांना उमगत नाही की म्हणजे मी इथे काय काय माझं कारण आहे मी इथं असण्याचं. आणि मग त्यांना ते स्वतःच उगमस्थान शोधतात, आणि नंतर त्यांना एक आकाशवाणी अशी अशी येते ऐकू की तप म्हणून, आणि मग त्या शब्दध्वनीचा आधार घेऊन ते ध्यानस्थ होतात आणि तपस्या करतात, आणि मग त्यांना सर्व सृष्टी निर्माण करण्याचं किंवा सगळं चारही वेद याचं सर्व ज्ञान, याचं ज्ञान त्यांना त्या ह्याच्यामध्ये मिळतं, आणि मग त्याचा आधार घेऊन ते सृष्टीची निर्मिती करतात, आणि ती या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी करतात. म्हणून आपण जे गुढी उभारतो आणि
ती जी गुढी आहे वरती आपण साडी किंवा हे लावतो, तर त्याला ब्रह्मध्वज असं सुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीने या सृष्टीची निर्मिती या दिवशी होते. तर या दृष्टीने गुढीपाडव्याचं आध्यात्मिक असं महत्व आहे. दुसरं म्हणजे श्री विष्णूंचे किंवा भगवंतांचे दश अवतार, म्हणजे अनंत अवतार आहेत, परंतु त्यातले दश अवतार जे आपल्याला सर्वश्रुत आहेत, तर असे दश अवतार, त्यातला पहिला अवतार जो आहे मत्स्य अवतार, तर त्याचं अवतरण होण्याचा पण आजचा दिवस आहे. तर कुठले अवतार आहेत? मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, त्याच्यानंतर वामन, परशुराम, राम, बलराम, बुद्ध आणि कल्की. तर अशा पद्धतीचे हे 10 अवतार आहेत. तर त्यातला मीन किंवा मत्स्य अवतार म्हणजे त्याचा अवतरणाचा हा दिवस. तर त्याच्यामध्ये काय कथा येते? तर एक 2-3 कथा आहेत त्याच्यामध्ये. तर जेव्हा हयग्रीव नावाचा राक्षस आहे, तर त्या हयग्रीव राक्षसानं जेव्हा ब्रह्मदेवांच्या हातातील, म्हणजे ब्रह्मदेवांचं जेव्हा दिवस असतो, तर त्यांना असं थोडस आपण म्हणतो ना झापड आल्यासारखं, एक थोड्या काही क्षणांसाठी झालं. आणि त्या दरम्यान या हयग्रीवनी त्यांच्या हातातील हे वेद पळवून नेले आणि ते समुद्रामध्ये खोल असे लपवून ठेवले. आणि मग या हयग्रीवच्या तावडीतून हे वेद सोडवण्यासाठी म्हणून भगवंतांनी मत्स्यावतार धारण केला. ही एक कथा आहे. शंखासूर नामक राक्षसाचा वध ज्यांनी केला, तर ते हे मत्स्य अवतार आहेत. शंखासूर हे समुद्राचे पुत्र म्हणून आहेत आणि ते त्रिलोकावरती अधिराज्य करत. आणि मग जेव्हा देवतांचं राज्य गेलं, तर तेव्हा देवतागण भयभीत होऊन विष्णूंकडे गेले आणि मग विष्णूंना विनंती केली आणि म्हणून मत्स्यावतार ह्याचं अवतरण झालेलं आहे. त्याच्यानंतर आता अजून एक कथा मत्स्यावताराच्या बाबतीत येते. एक सत्यव्रत नावाचा राजा असतो. तर तो हातात असं आपण ओंजळ घेऊन पाणी पितो ना, तर त्या पद्धतीने ते एकदा जेव्हा हातात ओंजळीनं पाणी पित होते, तर तेव्हा एक छोटासा मासा त्यांच्या हातात आला आणि तो खूप भयभीत होता आणि त्याच्या रक्षणासाठी तो विनवणी करत होता. आणि मग त्या माशावरती करुणा निर्माण होऊन मग त्या सत्यव्रत राजानी तो छोटा मासा आपल्या महलात आणला आणि मग त्या त्या छोट्या कमंडलूत तो मासा होता. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे एका रात्रीमध्येच त्या माशाचा आकार वाढला आणि मग तो मासा विनवणी करायला लागला की मला आता मोठ्या ह्याच्यामध्ये हे कर, मला इथे सहन होत नाहीये. मग असं करत करत मोठ्या पात्रामध्ये, नंतर एका छोट्या तलावामध्ये, नंतर नदीमध्ये आणि मग शेवटी हा मासा त्यांनी समुद्रामध्ये केला. आणि त्या दरम्यान सत्यव्रत यांना समजलं की हे काही म्हणजे सामान्य असं गोष्ट नाहीये, हे साक्षात भगवंत आहेत. आणि मग ते त्यांची प्रार्थना करतात आणि म्हणतात की मला तुमचं प्रयोजन सांगा. आणि मग तेव्हा विष्णू किंवा साक्षात भगवंत त्यांना म्हणतात की काही दिवसांनी जलप्रलय होणार आहे आणि म्हणजे आजपासून एक 7 दिवसांनी मोठं म्हणजे जल वाढून एक प्रलयासारखी स्थिती निर्माण होईल. आणि म्हणून तू एक नावेमध्ये औषधी वनस्पती किंवा ऋषी आणि ज्या काही आपण म्हणतो ना की एक पूजनीय गोष्टी ज्या आहेत, तर त्या सगळ्यांना घेऊन किंवा शुभ गोष्टींना घेऊन तू त्या नावेवरती जा आणि मग मी तुला या प्रलयामधून तुझं रक्षण करेल. आणि मग त्या नावेचं रक्षण ते मत्स्यावतार या रूपामध्ये करतात. तर अशा पद्धतीच्या या 2-3 कथा आहेत. तर याच्यामध्ये आपण काय लक्षात घेऊ शकतो की एकतर वेदांचं हरण जेव्हा होतं, ते असुराद्वारे होतं. हयग्रीव असुर हा वेदांचं त्यांना लपवून ठेवतो. तर जेव्हा वेद
वेद कशासाठी आहे, तर वेद म्हणजे विद किंवा ज्ञान. तर ज्ञान जेव्हा नष्ट होतं तेव्हा आपण मोहग्रस्त होतो आणि अज्ञानाचं साम्राज्य तिथं प्रस्थापित होतं. आणि जेव्हा अज्ञानाचं साम्राज्य प्रस्थापित होतं तेव्हा मग त्या अज्ञानाच्या साम्राज्यामध्ये जर आपण भगवंतांची भगवंतांचा किंवा त्यांच्या भक्तांचा जर आपण आश्रय घेतला तर आपल्याला पुन्हा ते ज्ञान किंवा ते वेद हे आपल्याला परत मिळून आपण त्या मायेच्या अंधकारामधून पुन्हा मुक्त होऊ शकतो. तर अशा दृष्टीने हा एक अर्थ आहे. दुसरं म्हणजे ते आपण माशाचं जे पाहिलं, तर आपल्या इच्छा सुद्धा अशा असतात त्या माशाप्रमाणे, की आपल्या इच्छा ह्या म्हणजे ज्या काही प्राप्त परिस्थिती आहेत त्याच्यापेक्षा अजून कुठली चांगली परिस्थिती आपल्याला पाहिजे, तर जसजशी आपण एखादी गोष्ट मनाप्रमाणे करायला लागतो तस तसं तिथपर्यंत आपण आपली तृष्णा, मनाची तृष्णा भागत नाही आणि आपल्याला आपण म्हणतो ना, ये दिल मांगे मोर, तर अशा पद्धतीने आपल्या इच्छा ह्या वाढतच जातात आणि जास्तीत जास्त उपलब्धी कशा प्राप्त होतील या बाबतीमध्ये आपलं मन विचार करायला लागतं. तर हीच गोष्ट जर आपण भगवंतांचा आश्रय घेतला आणि भक्तीमध्ये जर आपलं मन त्या पद्धतीने अधिकाधिक भक्तिमय सेवा म्हणा किंवा साधना आपण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जर आपल्या इच्छा वाढत गेल्या तर नक्कीच ते चांगलं आहे. म्हणजे कसं की जर समजा आपण हरिनामाचा एक एक माळ जप केला, परंतु त्याने जर आपलं समाधान नाही झालं तर आपल्याला अजून एक माळ जप करण्याचं इच्छा होणं, तर ह्या अशा गोष्टी होणं हे निश्चितपणे चांगली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण माशाच्या त्या त्या गोष्टीवरून ते आपण त्याचा एक शिकवण आपण घेऊ शकतो. नंतर आध्यात्मिक दृष्ट्या आपण सृष्टी निर्मिती पाहिली, मत्स्यावतार पाहिला, त्याच्यानंतर आजपासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे. तर नवरात्र 4 प्रकारचे आहेत, पण त्यातले मुख्य म्हणजे चैत्र आणि नारदीय नवरात्र उत्सव. तर याच्यामध्ये काय होतं, तर आजपासून 9व्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी आपण म्हणतो ना, शिव आणि शक्ती, शक्ती म्हणजे पार्वती, तर पार्वतींचा जन्म होतो आणि म्हणून त्यांच्या जन्म दिवसाची तयारी किंवा तो उत्सव म्हणून चैत्र नवरात्र साजरी केली जाते. तर याची पण एक कथा आहे की दक्ष प्रजापती यांची मुलगी म्हणजे सती, आणि दक्ष प्रजापती हे म्हणजे प्रजापती आहेत आणि अतिशय म्हणजे धनवान किंवा समृद्ध असे ते राजा आहेत. आणि त्यांचे जावई म्हणजे शंकरजी हे तमोगुण असणाऱ्या लोकांच्या सानिध्यामध्ये आहेत, की जे निसर्गामध्ये म्हणजे उघड्यावरती किंवा पर्वतावरती असे राहतात, म्हणजे स्वतःचं घर नाही अशा पद्धतीने. तर ह्या दक्ष प्रजापतींना आपल्या जावयाबद्दल फारसं आदर नसतो आणि त्यांनी एक यज्ञ मांडलेला असतो दक्ष प्रजापतींनी, आणि त्या यज्ञाला जाण्यासाठी सती ह्या थोडीशी विनवणी करतात शंकरजींना, आणि शंकरजी म्हणतात की तू नको जाऊ कारण तुझा अपमान होण्याची शक्यता आहे. परंतु सती म्हणतात की नाही, मी खूप दिवस माझ्या आई वडिलांना भेटलेले नाहीये, तर मी या यज्ञाच्या साठी जाणार आहे म्हणून. आणि मग ते जातात आणि तिथे गेल्यानंतर दक्ष प्रजापती हे शंकरजींचा अवमान करतात आणि तो अपमान सहन न झाल्यामुळं सती स्वतःभोवती म्हणजे स्वतःच्या शक्तीने त्या अग्नी प्रज्वलित करतात आणि त्याच्यामध्ये त्या भस्म होतात. आणि जेव्हा ही गोष्ट
शंकरजींना समजते तेव्हा ते खूप क्रोधित होतात आणि मग ते जळालेलं जो देह आहे तो घेऊन ते त्या विरहाच्या भावामध्ये असतात आणि ते इतस्ततः असे फिरत असतात आणि मग स्वतः भगवंत येतात आणि मग त्या सुदर्शन चक्र सोडून त्या सतीचे असे देहाचे तुकडे करतात आणि मग ते तुकडे जिथे जिथे पडतात ती शक्तिपीठ अशी मानली आहेत आणि त्या शक्तिपीठांमध्ये अजूनही सतींची आराधना केली जाते. मग ते झाल्यानंतर मग शिवजी परत स्वतःच्या चेतनेच्या स्तरावरती येतात आणि मग त्या विरहाच्या भावातनं म्हणजे त्या स्थितीतून ते सावरतात आणि सती या काय होतात की त्या सुद्धा विरह भावामध्ये आपला देह त्याग केलेला असतो आणि मग त्या पर्वताच्या किंवा हिमालयांच्या पुत्री म्हणून म्हणून पर्वत म्हणून पार्वती अशा अवतरित होतात ते नवमीच्या दिवशी आणि मग परत शंकरजी आणि पार्वती यांचं परत ते एकत्र येतात. तर अशा पद्धतीने सती आणि पार्वती यांची कथा आहे आणि या पार्वती किंवा शक्ती यांचा जन्मोत्सव हा आजपासून सुरू होतो म्हणून ही झाली चैत्र नवरात्र. दसऱ्याच्या दिवशी महिषासूर वध केल्यानंतर जो विजयोत्सव आहे तो झाला शारदीय नवरात्र उत्सव. तर अशा पद्धतीने या दोन्ही ह्याच्यामध्ये भिन्नता आहे. त्याच्यानंतर आजपासून नवमीच्या दिवशी श्रीरामांचा सुद्धा जन्म आहे म्हणून राम 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 नवरात्री उत्सव असा सुद्धा आजपासून काही ठिकाणी साजरा केला जातो. तर आपल्याला सगळ्यांना माहिती की रावण म्हणजे कामाचं साक्षात मूर्तिमंत रूप म्हणजे रावण आणि त्या रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामांच्या रूपामध्ये भगवंत अवतरित होतात आणि त्या श्रीरामांचा जन्मोत्सव हा श्रीराम नवमीला आपण साजरा करणार आहोत आणि त्याची सुरुवात ही आजपासून होते. तर अशा दृष्टीने आध्यात्मिक दृष्ट्या आज नवीन वर्ष किंवा चैत्र प्रतिपदा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ह्याला खूप महत्व आहे. तर आध्यात्मिक दृष्ट्या या 3-4 गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याचा ऐतिहासिक थोडस आपण जर इतिहास जर पाहिला तर आपल्या हिंदू कालगणनेनुसार आज कॅलेंडरमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे लिहिलेलं आहे की शालिवाहन शके 2046 चा प्रारंभ आजपासून आहे. म्हणजे ही जी कालगणना आहे हिंदू संवत्सराची तर ती आजपासून सुरुवात होते म्हणून आपण नूतन वर्षाभिनंदन किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा या आपण सर्वांना देत आहोत आजपासून. तर याची सुद्धा कथा काय आहे की शालिवाहन राजा यांनी शक म्हणजे जे परकीय आक्रमण झालेले साधारण पहिल्या शतकाच्या वेळेसची ही गोष्ट आहे. तर त्यावेळेस ह्या परकीय लोकांचं जे आक्रमण त्यांच्या राज्यावर झालेलं आहे तर त्याच्यामध्ये शक नावाचे जे आहेत शत्रू तर त्यांचा पराभव करून विजयोत्सव त्यांनी साजरा केला आणि आजच्या दिवशी त्यांनी शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली आणि म्हणून शालिवाहन शक किंवा हिंदू नवीन वर्ष आजपासून सुरू होत आहे. अशी बरीच म्हणजे विक्रम संवत्सर म्हणून सुद्धा एक कालगणना आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. तर किंवा शिवाजी महाराजांचे सुद्धा शिव संवत्सर म्हणून आहे. तर अशा पद्धतीने आपण कालगणना पाहू शकतो. तर तो हा आजचा दिवस. त्याच्यानंतर म्हणजे हा झाला इतिहास आणि आपल्या हिंदू कालगणनेची आजपासूनची सुरुवात. तर आता
आपण पाहू शकतो की चैत्र आणि वैशाख, हा, म्हणजे जर आपण 2-2 महिने एकत्र केले तर त्याचा एक ऋतू सांगितलेला आहे. आणि चैत्र वैशाख असा मिळून वसंत ऋतू येतो. तसंच पुढे जसं जाऊ आपण तर तसं वसंत, ग्रीष्म, वर्षा अशा पद्धतीने 6 ऋतू येतात. आणि या ऋतुमानामध्ये निसर्गामध्ये बदल आपल्याला लक्षात येतात. तर आता चैत्र वैशाख हा ऋतू म्हणजे वसंत ऋतू. आणि भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की सर्व ऋतूंमधला श्रेष्ठ असा वसंत म्हणजे मी आहे. तर थोडस आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण स्थानानुसार आपल्याला काय थोडासा बदल काय जाणवतो, तर आपण जसजसं उत्तरेकडे जाऊ किंवा उत्तर भारतामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे उन्हाळ्याला सुरुवात ही आत्ता झालेली आहे. आणि तिथं जो ऋतू चालू आहे तर तो वसंत ऋतू चालू आहे. परंतु मध्य भाग किंवा दक्षिणेकडे जर आपण गेलो तर आत्ताचा जो उन्हाळा आहे तो तसा कडक असा उन्हाळा आहे. त्यामुळं आपण जर आत्ता जो ऋतू अनुभवत आहोत तो वसंतपेक्षा सुद्धा, म्हणजे वसंत ऋतू हा साधारण आपण होळीच्या दरम्यान अनुभवला, आणि आत्ता जो आपण अनुभवत आहोत तो ग्रीष्म, आणि अजून थोडे दिवसांनी अजून त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे खरं तर आपल्या इथे थोडीशी ग्रीष्माला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या इथे थोडासा वसंत ऋतू हा साधारण फाल्गुनच्या दरम्यान दिसतो. तर अशा पद्धतीने ऋतू जर पाहिला तर वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू ह्या दोन्ही ऋतूंचा आपण थोडासा विचार करूया. तर वसंत ऋतू मध्ये काय होतं, तर सूर्याचं उत्तरायण चालू झालेलं आहे. आपण मकर संक्रांतीच्या वेळेस प्रारंभ होतो सूर्याचा असं पाहिलेलं आहे की सूर्याचं उत्तरायण चालू होतं आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढत जाते. आणि सूर्यप्रकाश जेव्हा वाढतो किंवा उष्णता वाढते तेव्हा ज्या सगळ्या घट्ट झालेल्या गोष्टी आहेत त्या वितळायला सुरुवात होते. म्हणजे बर्फ वितळतो. तसंच आपल्या शरीरामध्ये जे वात पित्त कफ हे 3 गोष्टी आहेत किंवा 3 दोष म्हणतो आपण, तर ह्यातला जो कफ आहे, कफ म्हणजे काय की 2 गोष्टींना एकत्र बांधण्याची शक्ती म्हणजे कफ, किंवा ते सोमतत्व किंवा चंद्र तत्वाचं ते प्रतिनिधित्व आपल्या शरीरामध्ये करतं. तर 2 गोष्टींना एकत्र बांधण्याची ही जी शक्ती आहे किंवा हा जो कफ आहे, साक्षात कफ आपल्याला दिसतो सुद्धा, तर तो वितळायला किंवा पातळ व्हायला सुरुवात होते. आणि मग जसजसं म्हणजे जेव्हा ही सुरुवात होते, काही दिवसांपूर्वी आपण आठवू शकतो आपण की जस्ट जेव्हा उन्हाळ्याला सुरुवात झालेली तर तेव्हा हा कफ जेव्हा वाढत जातो तर तेव्हा बऱ्यापैकी आपण सर्दी, ताप, खोकला अशा पद्धतीचे आजार आपण अनुभवलेले आहेत. किंवा काही जणांना त्वचेला खाज येणं उन्हाळ्याच्या दिवसात आपण अनुभवतो की घामोळे येणं किंवा खाज येणं असे प्रकार होतात. मग जेव्हा हा कफ वाढतो प्रमाणापेक्षा तेव्हा तो शरीराच्या बाहेर घालवणं हे महत्वाचं राहतं. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये ज्या पंचकर्म म्हणून सांगितलेले आहेत किंवा शोधन क्रिया सांगितलेल्या आहेत, तर त्यातलं पंचकर्मातील वमन म्हणून जो पंचकर्म आहे की ज्याच्यामध्ये शरीरामध्ये अतिरिक्त झालेले हे जे द्रव स्वरूपातला हा कफ आहे किंवा पित्त आहे, तर यांना उलटी वाटे बाहेर घालवणं, तर याच्यासाठी हा वमन हा पंचकर्म या दिवसामध्ये केलं जातं. त्याला वासंतिक वमन असं म्हटलं जातं. तर त्याचा हा काळ आहे की जो अगदी नॉर्मल निरोगी व्यक्तींनी सुद्धा करणं गरजेचं राहतं, अर्थात वैद्यकीय सल्ल्यानुसार. मग त्यासाठीच मग आता जेव्हा एखादा आपण कडू गोष्ट घेतो तेव्हा लगेच आपल्याला वॉमिटिंगचं सेन्सेशन होतं. तर याचा अर्थ काय की ह्या कफाला विरोधी असणार काहीतरी कडू आपल्या शरीरामध्ये जाणं आवश्यक आहे.
तर त्या दृष्टीने आपण गुढीला जी कडुनिंबाची पानं किंवा मोहर आलेली फुलं असणारी जी काठी किंवा देठ लावतो, तर ते आरोग्याचं प्रतीक आहे. आणि मग त्याची जी आपण चटणी करतो, तर त्याच्यामध्ये आपण काय काय करतो, तर ते पानं फुलं असं आपण एक घोटतो किंवा खलतो आणि त्याच्यामध्ये त्या वाटणामध्ये अजून गूळ थोडासा टाकतो, जिरे टाकतो, थोडस सेंधव किंवा शेंदे लावून टाकतो. अशा पद्धतीने काही थोडस एखादं हिंग सुद्धा काही जण टाकतात. तर अशा पद्धतीने कफाला विरोधी असे गुणधर्म असलेले या सगळ्या असं जे एकत्रित वाटण आहे, तर ते आपण खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण राहतं. तर आता बऱ्याचदा आपण आता गुढी सगळ्यांनी उभारली असेल, तर त्या अनुषंगानं एक सांगायचं एक प्रयत्न करते की आपण जो बऱ्याचदा कसं होतं की काढतो आपण सगळ्या, जेव्हा आता संध्याकाळी आपण गुढी काढणार, तर तेव्हा ते कडुनिंबाचा पान किंवा तो देठ काय करायचा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल, तर त्या कडुनिंबाचं हे कचऱ्यामध्ये न टाकता तेच जर आपण पानं ही आंघोळीच्या पाण्यामध्ये जर वापरली आणि त्या पाण्याने जर आपण स्नान केलं, तर खाज येणं, अतिरिक्त खाज येणं हा प्रकार कमी कमी होऊ शकतो. जाड जाड जर देठ असेल, तर दंतमंजन किंवा दंतधावन ज्याला आपण ब्रश म्हणतो, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने बहुगुणी असा हा औषधी गुणधर्म असलेला कडुनिंब याच या आजच्या दिवशी किंवा आजच्या दिवशीच काय पण या निमित्तानं आपण स्मरणात राहू शकतो की कडुनिंब हा आपल्याला किती आवश्यक आहे. तर ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट मी जसं मगाशी म्हणाले तसं की उत्तर भारतामध्ये हे क्लासिकल पिक्चर असेल वसंत ऋतूचं, पण आपण महाराष्ट्रामध्ये थोडीशी उष्णता ही जास्त प्रमाणामध्ये जाणवते किंवा दक्षिण भारतामध्ये सुद्धा याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्यामुळं आपण खरं तर आता ग्रीष्म ऋतूच्या प्रारंभाकडं आपली वाटचाल आहे. तर त्या दृष्टीने ग्रीष्मातली ऋतुचर्या कशी हवी, तर याचं सुद्धा आजचा सण हे प्रतिनिधित्व करतं. आपले सगळे सण हे त्या दिवसामध्ये आपलं आहार विहार कशा पद्धतीने पाहिजे याचं ते द्योतक असतात. तर आजच्या दिवशी जर आपण गोडाचा नैवेद्य जर पारंपरिक पाहिला, तर आजच्या दिवशी श्रीखंडाचा नैवेद्य केला जातो. तर आता ही श्रीखंड म्हणजे काय, ज्याला रसाला असं संस्कृत किंवा आयुर्वेदामध्ये नाव आहे. तर ज्याचं रसाला म्हणजे काय की शरीरातलं रसरशीतपणा टिकवणारा पदार्थ म्हणजे रसाला. तर याच्यामध्ये काय असतं, तर आंबट गोड आणि थोडस म्हणजे आंबट गोड ह्या चवीचं जे काही एकत्रीकरण आहे आणि सुगंधी द्रव्य, तर असं जे एकत्रित मिश्रण आहे, तर आपण पाहतो की दह्यापासनं म्हणजे ज्याच्यातलं पाणी काढलेलं आहे असा दह्याचा चक्का जो निर्माण होतो, तर तो काढून त्याच्यामध्ये साखर मिक्स केली जाते. त्याच्यानंतर वेलची किंवा थोडस जायफळ असं सुगंधी द्रव्य टाकली जातात. क्वचित काही ठिकाणी थोडस कापराचं सुद्धा थोडस आपण म्हणतो ना एखादं चिमूट टाकली जाते. तर अशा पद्धतीने श्रीखंड बनवला जातो. आणि तो कसा आहे की आता कसं होतं की आपल्याला थोडस पाणी म्हणजे शरीरामधलं जो रसरशीतपणा आहे तो सगळा किंवा क्षार जे आहेत किंवा शरीरातलं पाणी जे आहे ते इतक्या उन्हामध्ये घामावाटे बाहेर जातं आणि मग आपल्याला शरीराला पाण्याची किंवा या क्षारांची गरज जास्त भासते. परंतु जर आपण खूप पाणी पिलं तर आपली भूक मंदावते. तर आपल्याला खरं तर आता थोडस त्या दिशेनेच वाटचाल करायची आहे. पण सुरुवात करताना खूप पाणी 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 अशा पद्धतीने न घेता ह्या पाण्याचं थोडस प्रमाण कमी करून जर आपल्या जर आपल्या शरीरातली
अग्नी किंवा भूक ही कमी न करता शरीराला पोषण द्यायचं असेल तर त्या दृष्टीने पाणी घालवलेला असा हा चक्का आणि त्यापासून तयार केलेला श्रीखंड याचं महत्व आहे. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने आपण पाहतो की चैत्र नवरात्रीमध्ये डाळ कैरी याचा नैवेद्य किंवा हळदी कुंकाच्या वेळेस आपल्याला तो प्रसाद म्हणून आपण घेतो. तर ती पण तशीच आहे की ज्याच्यामध्ये कैरी आहे, डाळ आहे आणि थोडस साखर किंवा गुळ अशा पद्धतीने टाकला जातो. तर अशा पद्धतीने गोड आंबट अशा चवीची डाळ कैरी ही सुद्धा महत्वाची ठरते. त्याच्यानंतर काही दिवसांनी आपण थोडीशी पन्ह्याकडे वाटचाल करणार आहोत. म्हणजे आता उन्हाळा जसा वाढेल आणि खरोखर ग्रीष्माची जी उष्णता आहे ती जाणवायला लागेल की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन वात हा थोडासा साठणार आहे आणि त्याच्यासाठी ते शमवण्यासाठी म्हणून आपण ह्याच गोष्टींचं द्रव किंवा अजून पाणीदार स्वरूप असं आपण घेणार आहोत, ते म्हणजे सरबतांच्या स्वरूपामध्ये. म्हणून या सीझन मध्ये जे आपण कैरीचं पन्ह आहे, डाळ कैरी आहे, यांचं महत्व आहे, श्रीखंडाचं आहे आणि पुढे जाऊन मग आंबा, जसं अक्षय तृतीयेपासून आंब्याची सुरुवात होते, तर आंबा आहे किंवा आमरस आहे, विविध प्रकारची सरबत आहेत, जसं की कोकम सरबत, लिंबू सरबत, सब्जा बी आपण टाकतो. तर अशा पद्धतीने अनेक प्रकारची पानक किंवा सरबत यांचं महत्व या किंवा ते घेणं या ऋतूमध्ये आवश्यक ठरणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे निसर्गाच्या बदलांचे परिणाम आपल्या शरीरावरती कशा पद्धतीने होतात आणि त्यातून आपण आरोग्य टिकवण्यासाठी आपली ऋतुचर्या कशा पद्धतीने पाहिजे, तर याचं द्योतक हे आपण आपल्या सगळ्याच सणांमधून आपण पाहू शकतो. तर त्या दृष्टीने आपण या काही ज्या गोष्टी आहेत, रेसिपीज आहेत, तर ह्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण पाहिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण शारीरिक किंवा आरोग्याच्या दृष्टीने गुढीपाडव्याचं काय महत्व आहे हे विचारात घेऊ शकतो. तर म्हणजे आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने चर्चा केली आहे आतापर्यंत. तर आध्यात्मिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या, त्याच्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने आणि निसर्गामध्ये आपण जो बदल अनुभवतो की नवीन पालवी आपण पाहतो की सगळ्या झाडांना अशी छानशी कोमळ कोमळ अशी पानं फुटलेली आहेत. तर अशी नाजूक पालवी आता फुटलेली निसर्गामध्ये दिसून येते. तर अशा पद्धतीने या सगळ्या स्तरांवरती एक नवीन चैतन्य निर्माण करणारा हा आजचा सण आहे. मग आता यातून आपण टेक होम मेसेज किंवा आपल्या दृष्टीने काय आपण याच्यातून एक सारांश काय घेऊ शकतो, तर पहिलं आता शारीरिक स्तरावरती आरोग्य टिकवणं किती महत्वाचं आहे, तर त्या दृष्टीने आपण आहारातले किंवा ऋतूनुसार काय काय बदल करायला हवे तर ते पाहिलं. त्याच्यानंतर मानसिक स्तरावरती आपण काय पाहू शकतो, तर सुगंधित किंवा ज्याच्यामध्ये गंध किंवा आपण म्हणतो ना मसाल्याचे सुगंधित पदार्थ जसे वेलची सारखा पदार्थ आहे, तर ह्या गोष्टींचा वापर केला तर तो मनाला आल्हाद देणारा राहतो. सृष्टीमध्ये सुद्धा आपण पाहतो की नवीन अशी पालवी फुटलेली आहे. तर त्या दृष्टीने या सृष्टीचा जर आपण त्याच्यातून जर एक बोध घ्यायचा झाला, तर आपण सुद्धा निराश न होता कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सुद्धा आपल्या आशा ह्या नेहमीच पल्लवीत ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आध्यात्मिक दृष्ट्या आपण ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये नवीन सृष्टीचा आरंभ किंवा सृष्टीचा प्रारंभच ब्रह्मदेवांनी या दिवशी केला. तर तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपले म्हणजे जसं आपण म्हणतो ना पिंडी ते ब्रह्मांडी हा न्याय आहे. जसं बाह्य सृष्टीत घडणार आहे तेच आपल्या शरीरामध्ये घडणार आहे. तर जर आपण प्रत्येक पेशीचा जर विचार केला तर ती प्रत्येक पेशी सुद्धा
ही नवीन जन्म किंवा नवीन उत्पत्ती आहे, तिचा परत नाश आहे, परत उत्पत्ती आहे. तर तशा पद्धतीने आपण सुद्धा जर आपल्या दिवसाची सुरुवात किंवा दिवसाचा जो दिनक्रम आहे, तर ब्रह्मदेवांना सुद्धा सृष्टी निर्माण करण्यासाठी तप करावा लागला किंवा ते ध्यानस्थ होऊन तो तप आणि ओंकार असं त्यांनी त्याचा जप केला. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा जर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्र जपाने सुरुवात जर आपण दिवसाची केली, तर आपला संपूर्ण दिवस हा त्या सेवा भावनेमध्ये नक्कीच आपण व्यतीत करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या तिन्ही स्तरावरती आपण काय पद्धतीने गुढीपाडव्याला आपण कशा दृष्टीने पाहायला पाहिजे, तर असं आपण याची थोडक्यात चर्चा केली. तर सर्वांना नम्र विनंती आहे की जसं आपण नवीन वर्षामध्ये काहीतरी संकल्प करणं अपेक्षित असतं आणि तो संकल्प टिकवणं हे महत्वाचं राहतं. तर आपण भगवद्गीतेवरती नेहमीच आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये साधना, सेवा, श्रवण किंवा वाचन यांना किती महत्व आहे हे आपण पाहत आहोत. तर ज्यांनी कोणी या महामंत्राचा जप सुरू केला नसेल, तर आजचा खूप छान मुहूर्त आहे की एक संकल्प करण्याचा किंवा कुठलीही चांगली गोष्ट सुरुवात करण्याचा. कारण त्याला आज 3:30 मुहूर्तांपैकी हा मुहूर्त असल्यामुळं कुठलंच आपल्याला मुहूर्त पाहण्याची गरज नाहीये. तर या भक्ती मार्गामध्ये जितक्या पद्धतीने आपण नवीन नवीन त्या दिशा आपण अनुभवू किंवा त्याच्यामध्ये आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू किंवा एक स्वतःला एक शिस्तबद्धता आणण्यासाठी संकल्प करू, तर तो आज नक्कीच आपण करूयात. तर सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि या नवीन वर्षाच्या आरोग्यदायी, चैतन्यदायी आणि भक्तिदायी हार्दिक शुभेच्छा. हरे कृष्ण. कुणाला जर काही प्रश्न असतील, कुणाला काही ऍड करायचं असेल तर नक्की सांगा. काही चुकलं असेल तर क्षमा करा. हरे कृष्ण. सेटिंग चेंज केलंय, कुणाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. आजचा गुढीपाडवा खऱ्या अर्थाने आता एक बोधप्रद माहिती मिळाल्यामुळं आध्यात्मिक दृष्ट्या, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि सर्वच दृष्टीने तुमच्या लेक्चरमुळे खूप महत्वपूर्ण वाटू लागलाय की आपले जे सण आहेत ते विचारपूर्वक आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी दिलेले आहेत की आपलं आरोग्य चांगलं राहावं, मानसिक देखील, आध्यात्मिक देखील, आणि एक कृपा आपल्याला मिळावी भगवंताची. त्याच्यासाठी खूप तुमचं लेक्चर छान झालंय माताजी. स्पेशली तुम्ही जे दैनंदिन जीवनामध्ये जे आहार घेण्यासाठी सांगता ना, तर ते खूप महत्वपूर्ण वाटतं. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थँक्यू माताजी. तुम्ही कौतुक करा. नाही नाही माताजी, खरंच इच्छा असते. ब्रह्मध्वज ऐकायला मिळालं, स्टोरीज ऐकायला मिळाल्या, म्हणजे हे खूप आजच्या शुभ दिनी खूप छान वाटलं ते. हो थँक्यू. माताजी, खूप छान लेक्चर. एवढं सुंदर लेक्चर दिलं तुम्ही पाडव्याबद्दल. एवढं छान सोप्या भाषेमध्ये सुंदर रीतीने एक्सप्लेन केलं. खूप खूप धन्यवाद माताजी. हरी बोल. आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. सर्व वैष्णवींना पण हार्दिक शुभेच्छा. हरी बोल. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी.